शासकीय गोडाऊनजवळ शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मागे 10 वर्षापासून इथं निरंतर शिक्षा सेवा देऊन राहिलेला इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि इथले जे डायरेक्टर सर ते आपल्यासोबत जुळलेले आहे, चेडे सर आपल्यासोबत जुळलेले आहेत. या याच्याकडनं जाणून घेऊया की यांची शाळा यांनी केव्हापासून सुरुवात केली, कशी वेळोवेळी यांनी प्रगती केली आणि इथे काय काय कोर्सेस होतात, तिथल्या फॅकल्टीबद्दल आणि मुलांचा स्पोर्ट्स अँड कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये काय पार्टिसिपेट असतो आपण सरांकडनं जाणून घेऊया. तर या आपण सरांना भेटूया. सर नमस्कार. नमस्कार सर आपला परिचय. मी सोमेश्वर कृष्णरावजी चिरडे, अध्यक्ष शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल दारड. सर आम्ही हे जाणू इच्छितो की केव्हापासून तुम्ही शाळा आपली सुरुवात केली होती आणि कशी संकल्पना आली तुम्हाला शाळा सुरू करण्याची. हां सर, आम्ही ही शाळा 2014मध्ये स्थापन केली. तब्बल 10 वर्ष झाली आता. आणि ही शाळा सुरू करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे की बहुतांश विद्यार्थी अधिक फीज असल्यामुळे ते चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ शकत नाही आणि ग्रामीण भाग आमच्या दारव्याला जवळ असल्यामुळे त्यांना देखील ती सुविधा उपलब्ध व्हावी चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची, म्हणून आम्ही वाजवी फीजमध्ये अगदी हे शिक्षण देण्याचं सुरू केलेलं आहे. क्वालिटी एज्युकेशन आम्ही त्या ठिकाणी देतो आहे. अच्छा. आणि सर मुलांचं तिथे म्हणजे कोणकोणते तिथे वर्ग आहेत आणि मुलांचं काय योगदान राहतो तिथे स्पोर्ट्स अँड कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये. योगदान म्हणजे सर त्या ठिकाणी आम्ही 1 ते 10 वर्ग चालवतो आहे. त्यामध्ये नर्सरी, KG1 आणि KG2 हे पण वर्ग आहेत आणि सोबतच त्यांना एक क्वालिटी एज्युकेशन द्यावी या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या संस्थेअंतर्गत एक स्विमिंग पूलची देखील सुविधा त्या विद्यार्थ्यांना आम्ही देतो आहे अतिरिक्त. म्हणजे वेळापत्रकामध्येच देखील त्यांचा आम्ही समावेश केलेला आहे आणि ती तासिका त्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो आणि ते सुद्धा शिक्षण आम्ही या माध्यमातून देतो की जेणेकरून हा आजचा विद्यार्थी तंदुरुस्त शारीरिकदृष्ट्या व्हावा, तो सक्षम व्हावा, हाही त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि स्पोर्टमध्ये देखील आमच्या शाळेमधले बरेचसे विद्यार्थी आज तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर देखील पोचलेले आहेत. म्हणजे दिवसांगणिक आमचा प्रगतीचा जो आलेख आहे तो हा पुढे जातो आहे, वाढतो आहे. आणि यामध्ये आम्ही लोकसहभाग हा उद्देश प्रामुख्याने ठेवतो आहे. लोकांचा सहभाग घेऊन शाळेला कसं पुढे नेता येईल हा उद्देश देखील आम्ही या ठिकाणी घेतो. आणि सर तिथल्या शिक्षकांबद्दल थोडासा प्रकाश टाकाल सर. हां सर, जे शिक्षक आम्ही त्या ठिकाणी घेतो त्यांची नेमणूक करते वेळेस ते तसे न घेता आम्ही प्रथमतः त्यांचे इंटरव्ह्यू घेतो आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं एक शैक्षणिक पात्रता कुठल्या प्रकारची आहे आणि त्यांच्या अध्यापनाची देखील एक पातळी कशी आहे डेमोद्वारे आम्ही ती तपासतो आणि त्यानंतर त्यांना आम्ही कायम आमच्या तिथे करू. आणि सर येणाऱ्या काळात आणखीन काय त्यांना सुविधा देण्याची अशी तुम्ही हे विजन म्हणजे पुढचं विजन काय तुमचं गोल विजन आपल्या शाळेत. आणखीन एक उच्च दर्जाचं शिक्षण त्यांना मिळावं विद्यार्थ्यांना. म्हणजे जसं आता ऑनलाईनची सुविधा सर्वत्र आलेली आहे, कोरोना काळात आपण सगळ्यांनी ते बघितलं सुद्धा आहे. मग अशा प्रसंगी आमचा विद्यार्थी हा त्याही परिस्थितीला सामोरा गेला पाहिजे म्हणून संपूर्ण क्लास डिजिटल करण्याचा मानस आमचा येत्या 1-2 वर्षामध्ये आहे आणि ते आम्ही नक्कीच करणार आहोत. तर हे होते आपल्यासोबत डायरेक्टर सर आपल्यासोबत जुळले होते, चेडे सर आपल्यासोबत शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे दौरवा मधून आपल्यासोबत जुळले होते आणि सरांनी खूप चांगल्याने सांगितलं. सरांनी एक कल्पना आली सरांना की एक गरीब तबक्याचे जे लोक आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप कमजोर आहे आणि जे गावातले ग्रामीण ते आणि आजूबाजूतले जे लोक आहेत त्यांना एक उच्च शिक्षण मिळावं, एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, क्वालिटी एज्युकेशन मिळावं यासाठी सर पूर्ण आतोनात प्रयत्न करताय आणि त्यांना खूप कमी याच्यात
खूप कमी फीजमध्ये सर त्यांना शिकवत आहेत, एक शिक्षा सेवा देत आहेत सर इथे, एक खूप चांगलं कार्य करतायत. आणि एवढंच नाही तर त्यांचा भौतिक गुण विकास झाला पाहिजे, त्यांचा सामाजिक विकास झाला पाहिजे, ह्या बाबतीतही सर खूप आवर्जून हे त्या विद्यार्थ्यांना सगळं शिक्षण देत असतात. आणि सरांनी सांगितलं की तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवरही तिथं मुलं गेलेले आहेत क्रीडा याच्यात, आणि आपलं नाव करून आलेलं आहे. आणि आमचीही शुभेच्छा सरांसोबत आहे की त्यांची शाळा अशीच भरारी घेऊ आणि पुढे वाढो, आणि तालुका लेवलवरून उठून जिल्हा लेवल्सवर, महाराष्ट्र लेवल्सवर जाऊ, ही आमची अपेक्षा आणि आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहे. मी जयकुमार, जनता संविधान न्यूज चॅनलसाठी स्पेशल रिपोर्ट. नमस्कार. दारवा तहसीलमध्ये आलेलो आहे, ज्याचं जिल्हा यवतमाळ पडतं. आज तुम्ही बघू शकता इथे आम्ही शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल्समध्ये आम्ही आज इथे व्हिजिट दिलेली आहे. तर या शाळेचा प्रिमायसेस बघूया आपण. या शांतिनिकेतन शाळेतलं प्रिमायसेस तुम्ही बघू शकता, इथं प्लेग्राऊंड बघू शकता. आणि आपल्यासोबत डायरेक्टर सर आहेत, आपल्यासोबत जुडलेले आहेत. तर सरांना ह्या संकल्पनेबद्दल विचारूया आपण की हे सगळं पूर्ण प्लेग्राऊंडपासून कसं सर डेव्हलप करणार आहे. सर नमस्कार सर. हा परिसर रमणीय व्हावा, विद्यार्थ्यांना या परिसरामध्ये आनंद मिळावा म्हणून अनेक प्रकारचे आपण बाराखडीचे चार्ट देखील लावलेले आहेत की म्हणजे हसत खेळत त्यांना या परिसरामध्ये शिक्षण घेता यावं आणि तेही निसर्गाच्या सानिध्यात घेता यावं, हा यामागचा व्यापक दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी परिसराची रचना केलेली आहे. तर हा प्रिमायसेस तुम्ही बघू शकता. आणि इथे इथल्या विद्यार्थ्यांना फॅसिलिटी देण्यासाठी सरांनी इथं पूलही इथे स्टार्ट केलेला आहे. पूल दिसतं तुम्हाला, तर सरांकडनं जाणून घेऊया आपण पुलाबद्दलही. सर 2017मध्ये आम्ही या जलतरण तलावाची सुरुवात केली. या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना ही सोय उपलब्ध व्हावी, हा त्यामागचा आमचा हेतू आहे. आणि निशुल्क दरात आम्ही विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर त्यांच्या वेळापत्रकात एक तासिका ही कायम केलेली आहेत. आणि त्या अनुषंगाने त्यांना हे जलतरण केंद्रावर आणून ही सुद्धा सुविधा स्विमिंगची आम्ही त्यांना उपलब्ध करून देत असतो. आणि या संस्थेच्या अंतर्गत सरांनी विविध युनिव्हर्सिटीचे कोर्सेसही इथे आणलेले आहेत. कोणकोणत्या युनिव्हर्सिटीचे आणलेले आहेत सरांनी, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर मागील 5-7 वर्षापूर्वीपासून आमच्या इथे नाशिक विद्यापीठ जे आहेत, मुक्त विद्यापीठ, या अंतर्गत देखील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाअंतर्गत अभ्यासक्रम या ठिकाणी राबवले जातात की जेणेकरून जे वंचित आणि गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाची संधी यामार्फत मिळावी आणि घरून शिकता यावं, हा त्यामागचा उदात्त हेतू आहे. आणि त्यामार्फत DSM आहे, BA आहे, MA पण आहेत. अनेक असे कोर्सेस आम्ही मुक्त विद्यापीठामार्फत देखील राबवतो आहे. आणि सोबतच कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेकद्वारा आमच्या इथे BA हा अभ्यासक्रम नियमित सध्या सुरू आहे, तो पण आम्ही या ठिकाणी राबवतो आहे. D.Ed कॉलेज आणि D.Ed कॉलेजसुद्धा आमच्या इथे आहेत, त्यालासुद्धा विद्यार्थी संख्या आमची भरपूर प्रमाणात आहे आणि ते पण आमच्या इथे चालू आहे. अशी एक सरांनी एक संकल्पना आपली इथे साकार केलेली आहे. एक मोठाचा विजन घेऊन चाललेले आहेत सर, एक मोठाचा गोल घेऊन चालून राहिलेले आहेत सर. आणि प्रत्येक टप्प्याचं इथे एज्युकेशन सरांनी हे ओपन केलेलं आहे. सगळ्यांसाठी सुविधा तुम्ही बघू शकता. इथली बिल्डिंग्स